यीशु नाम मिला, यीशु नाम मिला, मेरा जीवन बदल गया, मेरा जीवन बदल गया। तूने लहू के कतरों को मेरे लिए बहा दिया, तूने जान बदन देकर यीशु मुझको बचा लिया। तेरे लहू से, मसीह के लहू से, खुदा की लहू से मेरा जीवन संवर गया, मेरा जीवन संवर गया। माझ्या प्रिय लोकांना, परमेश्वराच्या पवित्र नावाला धन्यवाद देते, तुमचं स्वागत करते येशूच्या नावात। मित्रांनो, खरोखर माझं जीवन सावरलं आहे परमेश्वराने, त्याच्या नावामुळे परमेश्वराला धन्यवाद। काय झालं की खूप काही तुटलेलं जीवन होतं, परमेश्वराने आनंद दिला, खुशी दिली, आरोग्य दिलं। मला खूप मोठी गवाही आहे आणि एकदा मी नक्की तुमच्यासमोर शेअर करेल माझी गवाही, की माझं जीवन कसं बदललं परमेश्वराने। त्याचं नाव माहिती झालं मला आणि त्याच्या नावामुळे मला, त्याच्या नावात मुक्ती आहे, त्याच्या नावात शांती आहे, त्याच्या नावात जीवन आहे ना, त्याच्या नावामध्ये सर्वच काही आहे। मित्रांनो, परमेश्वराच्या पवित्र नावाला मी धन्यवाद देते। तर दुनियामध्ये काही गोष्टी मी बघत होते यूट्यूबला काही दिवस, आणि माझं मनामध्ये एक तडप होत होती, एक मनात आग लागत होती की मी खऱ्या गोष्टी का नको बोलू। कारण दुनियामध्ये मी बघते मित्रांनो, काही लोकांचे मी व्हिडिओ बघते, तर आम्ही इथे गेलो, मग रेती घेतली, मग खडी घेतली, मग सिमेंट घेतलं, मग हे केलं आणि मग ते केलं, मी इकडं गेलो आणि मी तिकडे गेले, आहे ना। तर दुःखी जे लोक आहेत, जे बंधनात पडलेले आहेत, ज्यांना खूप कष्ट आहेत, ज्यांना कष्ट माहीत आहे ना, त्यांनाच हा व्हिडिओ चांगला वाटेल ऐकायला, पण ज्यांच्या जीवनामध्ये काही तकलीफच नाही त्यांना मात्र बोरिंग वाटेल। तर मित्रांनो, मला असं म्हणायचं, मी निंदा नाही करत कोणाची, पण मला असं म्हणायचं आहे की आपल्या वागण्याद्वारे, आपल्या बोलण्याद्वारे, आपल्या व्हिडिओद्वारे माझ्या लोकांचं भलं झालं पाहिजे, माझ्या लोकांना काहीतरी शिकायला भेटलं पाहिजे, माझ्या लोकांना काहीतरी मेसेज भेटला पाहिजे, हीच माझी कोशिश असते आणि मी कोशिश करत राहणार मित्रांनो। तर मी अशी बघायची की भूताच्या गोष्टी आपण ऐकतो, बरोबर आहे, शैतानाने कुठं घाबरवलं, किती काय केलं, काय काय केलं, ताप आला, अंगावर काटा आला, भरभरून आलं, मग बाबाकडे गेलो, मग धागा बांधला, लिंबू कापलं, मग असं केलं, मग तसं केलं, मग 21 दिवस असं करायला सांगितलं, 7 दिवस तसं करायला सांगितलं। ह्या सगळ्या गोष्टी मी ऐकत होते, माझ्या मनामध्ये एक तडप होत होती की मी खऱ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवू। तर मित्रांनो, सैतान हा हारलेला आहे। येशू प्रभूने क्रूसावर सैतानाचा तमाशा केलेला आहे, सैतानाचे कार्य प्रगट केले प्रभू येशूने, हालेलुया। आज देवाचे लोक सैतानाला घाबरत नाही, तर सैतानाला घरातून हाकलतात, माणसातून हाकलतात। कितीतरी दुष्ट आत्मा लागलेले लोकांना बघून दुनियामध्ये नाटक करायला लागलं, हे अंगात येतं, हे नाटक आहे, देव नाहीच आहे, सैतानही नाहीच आहे, असे कसे म्हणू शकतात लोक, मला अजब वाटतं मित्रांनो। अरे ते पीडा भोगत आहे मनुष्य, त्या चांगल्या शरीरामध्ये दुष्ट आत्म्याने प्रवेश केला आहे, ते माणूस कपडे काढायला लागले, काढू काढू फेकायला। मी किती पॉडकास्ट बघितले की काही काही स्त्रिया कपडे फेकून द्यायच्या, आणि आपण नेतो आणि त्याच्याकडेच नेतो, सैतानाकडेच नेतो। जे बाबा आहेत, जे फसवणूक करून कितीतरी जलात गेले, त्यांच्याकडेच नेतो आपण। हालेलुया, परमेश्वराला धन्यवाद। खरा प्रभू परमेश्वर जो आहे, निष्कलंक, पवित्र, अशा परमेश्वराची आपल्याला गरज आहे मित्रांनो। आणि त्याने आपल्याला अधिकार दिला की सैतानाला हाकला, त्याला धमकवा, त्याला हाकलून लावा। काही लोक ज्यांना देव माहीत नाही ते पाया पडतात आणि बोलतात, तोबा 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 बाबा, छळायचं नाही, नाही तर मागं लागत आहे, त्याला हाकलायचं नाही, त्याला काही बोलायचं नाही, नाही तर ते मागं लागत आहे, नाही तर ते आपल्या घरात येतं आहे, ते आपल्या अंगात येतं आहे। माझ्या बहिणींनो, भावांनो, आपला धागा, आपलं लिंबू आपलं रक्षण करू शकत नाही। सर्वशक्तिमान परमेश्वराचा पवित्र आत्म्याला प्राप्त करा, तो आपल्यामध्ये आल्यानंतर आपल्याला कोणत्याही गोष्टीचं भय वाटत नाही। हालेलुया, प्रभूची स्तुती हो। मला पण भीती वाटायची, प्रभूमध्ये आले तरी भीती वाटायची। तेव्हा मला परमेश्वराचं एक वचन भेटलं आणि ते वचन सांगतंय, परमेश्वराचं वचन सांगतंय, मी तुम्हाला भीतीचा आत्मा दिला नाही, तर
मी तुम्हाला सामर्थ्याचा आणि प्रीतीचा आत्मा दिला आहे. बघा, त्या वचनाद्वारे मला चंगाई भेटली बघा. तेव्हापासून भीती माझ्यापासून दूर झाली. नाही तर हर एक छोट्या छोट्या गोष्टीची मला जुरूळ या पाल या कशाची भीती वाटायची मित्रांनो. तर परमेश्वराने मला छुटकारा दिला आणि मला असं वाटलं ह्या खऱ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचव्या, म्हणून हा छोटासा व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर प्रभूमध्ये आपण गेल्यानंतर जा धर्म आपल्या स्वप्नातही येत नाही बघा. आपण सर्व एक आहोत देवामध्ये. हालेलुया. बघा, जसं माझं शरीर आहे तसं तुमचं आहे. जसं माझ्या बॉडीमध्ये व्हेन्स आहेत, रक्त व्हायला लागले, तसं तुमच्याही पण व्हायला लागले. सगळं काय टेन्शन, दुःख, तकलीफ आहे ना. हालेलुया. एकदा आहे ना केबलवाला आमच्या घरी आला, तो राजस्थानी होता. म्हटलं भैया आप कौन से गाव के? तर बोलला राजस्थान के. ओके. तर माझ्या मनात एक विचार आला की चाहे राजस्थानचा असू दे, चाहे दिल्लीचा असू दे, नाहीतर मग भारताबाहेरचा पण असू दे, पण टेन्शन तर सारखंच आहे ना मित्रांनो. मन तर सारखंच आहे ना. मनामध्ये होणाऱ्या वेदना सारख्याच आहेत की नाही? असं नाही की त्या लोकांना वेदना होत नाही ना, आपल्यालाच होतात. मग मला सांगा बरं, एका सूर्याचा प्रकाश आपण घेतो, एका चंद्राचा प्रकाश आपल्याला पाहिजे, आणि सर्व गोष्टी एक आहेत परमेश्वराने दिल्यात. मग आपणच भेदभाव का करतो? आपणच का जात धर्म करतो? का लढाई करतोय आपण? भाषेचा पण तिरस्कार करतोय आपण. हालेलुया. धन्यवाद परमेश्वराला. आणि परमेश्वराच्या दरबारामध्ये एक गोष्ट बघायला भेटते, प्रत्येक भाषेचं गाणं बोललं जातं मित्रांनो. आपलं जीवनच काय आहे बघा ना, क्षणभंगूर आहे. उद्याचा टाईम, अहो पुढचा टाईम आता सकाळचा जगलोत, संध्याकाळचा कसा येणार आहे आणि राहणार की नाही आपण ह्या जगात, हे पण शाश्वती नाही आपली. तर आपल्याला कशाला घमंड पाहिजे? काही लोकांचं घमंड बघा, असं दिसतंय बाबा, डोळ्याद्वारे दिसतंय, त्यांच्या बॉडीद्वारे दिसतंय, त्यांच्या चेहऱ्याद्वारे दिसतंय. तुम्हाला ओळखायचे आहेत का घमंडी लोक? त्यांचे ॲब्रोज बघा. असे कोणाच्या घरी गेले ना, घमंडी लोक कसे बघणार माहिती आहे का? नुसते असे फिरवणार. त्यांच्या ॲब्रो वरून तुम्हाला कळेल की ते किती घमंडी आहेत. त्यांची भाषा नाही बोलले तरी त्यांच्या चेहऱ्यावरून झळकतं आहे त्यांच्या. कारण जे आतमध्ये भरले ते बाहेर झळकतं आहे मित्रांनो. परमेश्वराने दिलेलं प्रेम, परमेश्वराने दिलेली शांती माझ्या आतमध्ये आहे, म्हणून तुम्हाला माझ्या मुखाद्वारे दिसत आहे. दिसत आहे की नाही? कमेंट करून सांगा मला की दिसली म्हणून. शांती आणि प्रेम पण. हालेलुया. तुमच्यावरच्या प्रेमाखातर मी व्हिडिओ बनवलेला आहे. कामं भरपूर आहेत, कामं बाजूला ठेवून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास बनवला आहे, खास जीवनावरती. की नेणार तरी काय आपण सोबत? विचार केला आहे का कधी? आणि जाणार ही दुनिया सोडून तर कोणासोबत जाणार? त्यामुळे इथे असताना ओळख करून घ्या प्रभू परमेश्वराची, की पवित्र प्रभू कोण आहे. कोणी माझ्या खातर बली चढला आहे, कोण मनुष्य बनून आला आहे, कोणी माझ्यासाठी जीवन दिलं आहे, कोण माफ करायला शिकवतो आहे, कोण प्रेम करायला शिकवतं आहे. हालेलुया. जो देव नफरत करायला शिकवत असेल तो देवच नाही मित्रांनो. खरं देवाची निशाणी तुम्हाला सांगते. हालेलुया. परमेश्वराने रक्त सांडवलं आणि दुनियाला दाखवून दिलं की बघा, मी बेहद प्रेम करणारा परमेश्वर आहे. मी तुमच्या खातर, मी तुम्हाला सर्व काय दिलं आहे, जान, प्राण, आत्मा, शरीर, सर्व काय, सूर्य, चंद्र, सर्व तुमच्यासाठी सृष्टी निर्माण केली. आणि शेवटी बघा, तुमच्या पापातून तुम्हाला मुक्त करण्यासाठी मी माझी जान पण देतोय. पण कसे दिसणार परमेश्वर आपल्याला? परमेश्वर मनुष्य देहरूपाने दुनियात आला मित्रांनो, आणि आपल्यासाठी कुर्बान झाला. आणि आज तो जिवंत देव आहे. आज तुमच्यात आणि माझ्यात राहणारा तो प्रभू आहे. परमेश्वर आपल्या आतमध्ये राहतो आहे मित्रांनो. आणि आपली भूलताप झाली, काहीतरी आपल्याला आपलं डोकं फिरल्यावाने परमेश्वर आला आहे आपल्यात राहायला, आणि आपण त्याला शोधतो आहे बाहेर, पहाडावर, नदीमध्ये, गोट्यामध्ये, झाडामध्ये आणि वनस्पतीमध्ये. हर एक ठिकाणी आपण शोधायला त्याला. केस वाढू वाढू, हालेलुया, माळा घालून, बिना चपलाचं. हां मित्रांनो, सोप्या गोष्टी आपण अवघड करून ठेवल्यात. परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी फक्त तुम्ही पश्चाताप करा, तुमचे पाप कबूल करा, जुनं वर्तन टाकून द्या आणि परमेश्वराला बोला, प्रभू मला नवीन कर, आणि समर्पण करा. त्याच्यासमोर हात वर करून समर्पित व्हा, सरेंडर करा प्रभूला आणि बोला, प्रभू मला पवित्र कर, मी खूप वाईट आहे प्रभू, मला पवित्र कर. मला कंटाळा आला ह्या पापी ढोंगीपणाचा आणि ह्या नकलीपणाचा, मला कंटाळा आला आहे. कबूल करा, परमेश्वर लगेच तुमच्या हृदयामध्ये वास करेल. हालेलुया. एवढंच सोपं आहे खऱ्या परमेश्वराला प्राप्त करणं. असं नाही की मी 10 दिवस चपला घालणं सोडल्या, मी पाणी पिणं सोडलं तर परमेश्वर मला प्रसन्न होईल. नाही, परमेश्वराची दया आपल्यावर होण्यासाठी ना खूप सोपी गोष्ट आहे. कबूल करा पाप. जो आपले पाप झाकतो त्याचे बरे होत नाही, पण जो आपल्या मुखाने कबूल करून सोडून देतो
त्याच्यावर दया होते परमेश्वराची. हालेलुया. तर मित्रांनो, मला असं वाटतं माझ्या व्हिडिओद्वारे बऱ्याच गोष्टी तुम्ही शिकला असाल आज, आहे की नाही? कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी माझी कोशिश हमेशा राहील. कारण मला दुनियातल्या ह्या व्यर्थ गोष्टी, मी खूप दुःख भोगलेली बाई आहे आणि मला असं वाटतं माझ्या जीवनात जी खुशी दिली ती माझी खुशी, माझ्या जीवनात जशी खुशी दिली ना परमेश्वराने, तशी तुमच्या जीवनात परमेश्वराची कृपा व्हावी आणि त्याची दया प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला काहीही वाढवावं लागत नाही. केस, मिशा, दाढी, आणि तुम्हाला असं वाटेल संसार सोडला की प्रभू भेटतो. काही लोकांना तर असंच वाटतंय की आपण सांसारिक लोक परमेश्वराला प्राप्त करू शकत नाही. असं दुनियाच्या लोकांचा काही काही गैरसमज घ्या रे, आपण तर पापी लोक आहेत, आपल्याला बायको आहे, आपल्याला नवरा आहे. मित्रांनो, हा जोडा देवाने लावून दिला आहे, हे पाप नव्हे. परमेश्वराने पती पत्नी बनवलेले आहेत आणि आपण ह्या संसारात राहून, संसार करून, लेकरं पैदा करून, लेकरं जन्माला घालून, सॉरी काही शब्दांना माफ करा, तर आपण परमेश्वराला प्राप्त करू शकतो. असं नाही की आपल्याला हे सगळं संसार सोडून द्या, वाऱ्यावर सोडून द्या, बायको असेल तिला सोडून द्या. असंच आमच्या गावामध्ये माझा क्लासमेटच आहे, देवाच्या नादी लागून, म्हणजे दुसऱ्या देवाच्या, बरं का, चक्रम झाला माणूस. म्हणजे इतक्या कमी वयाचा मुलगा, माझ्या वयाचा, माझा क्लासमेट होता तो गावातला. त्याचं नाव पण मी सांगत नाही आता, पण बघतील व्हिडिओ लोकांना तर वाईट वाटेल. पण बायको सोडून दिली, लेकरं सोडून दिले, बायको दुसऱ्यासोबत धन्यवाद राहते. काय हे इज्जतीचा पंचनामा, मला सांगा. परमेश्वराने जोड्या लावून दिला आहे, त्याला सोडायला नाही सांगितलं देवाने, बरोबर आहे की नाही? हां, मग आपण कधी ओळखणार खरं काय खोटं काय? हालेलुया. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद करो मित्रांनो. आणि परत एक असाच छान छान व्हिडिओ घेऊन मी तुमच्याकडे येणार आहे. आणि कमेंट्स करा, मला तुमचं प्रतिक्रिया कळवा की तुम्हाला फायदा होतो आहे का माझ्या व्हिडिओद्वारे. ठीक आहे, खास तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते, टाईम काढून, कामं सोडून, अनमोल टाईम तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर परमेश्वराला धन्यवाद. मित्रांनो, देव तुम्हाला आशीर्वादित करो. आणि बऱ्याच गोष्टी अशा खूप खूप अंधश्रद्धा आहे दुनियामध्ये की ज्याने लोक हैराण आहेत, परेशान आहेत. पैसे पैसे खर्च करून करून परेशान आहेत बिमारीसाठी. रिपोर्ट तर नॉर्मल येतात आणि तकलीफ तर आहे. हे दुष्ट आत्म्याचं काम आहे मित्रांनो. तर परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद करो. धन्यवाद. परमेश्वराची स्तुती हो.